जालन्यामध्ये ओबीसी उपोषण सुरू आहे। लक्ष्मण हाके उपोषण करतायत। उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि आज राजेश टोपेंनी या आंदोलनाला तडकाफडकी भेट दिली आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन टोपेंनी त्यांची विचारपूस केली। अवघी 5 मिनिटं ते या व्यासपीठावरती थांबले आणि सरकारने या प्रकरणी सामंजस्याने तोडगा काढावा असं म्हणत त्यांनी या दोघांची उपोषण मागे घेण्यासंदर्भात समजूतही काढली। स्थानिक लोकप्रतिनिधी असून सुद्धा उपोषण स्थळी भेट द्यायला किंवा इथे यायला इतका विलंब का झाला असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी इथे विचारला। आपण सेक्युलर विचारांचे आहोत असं उत्तर राजेश टोपेंनी यावेळी दिलं। या सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारने सामंजस्याने तोडगा काढणं गरजेचं आहे। कुठल्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये अशा स्वरूपाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी असं वाटलं की येऊन भेट द्यावी, त्या दृष्टिकोनातून मी पण मुद्दाम आज स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्याच मतदारसंघात चालू असल्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी मी भेट दिली। मागच्याही 5-6 दिवसात मी काही काल पंढरपूरला आणि पुण्याला आणि मुंबईलाही होतो। पण मला एवढंच वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा, कुठेही तेढ निर्माण होऊ नये। महाराष्ट्र हा साधू संतांचा, वारकरी संप्रदायाचा आणि खूप मोठ्या पद्धतीनं समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे इथं कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे तेढ निर्माण होणे एवढीच या निमित्ताने अपेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।